आज मिनी सरस या च्या बचत गटाचे आज उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हातून झालेले आहे। आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की महिलांनी या सोबतच या उद्योजकता बचत गटाला यंदा 268 कोटी इतकं जे आहे कर्ज देण्यात आलेलं आहे। त्याबद्दल आपण नेमकी माहिती सरांकडून घेऊया। सर, आपण आपल्या प्रयत्नातून प्रथमच असं घडतंय की महिलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झालेलं आहे। काय सांगाल? आम्ही कुठला पण जे बँकेची जेव्हा आमची DLCC ची मीटिंग असतो त्याच्यामध्ये जे आहे आपण 3 विषयांमध्ये जास्त भर देतो। त्याच्यामध्ये जे आहे आपला बँक लिंकेजेस जे आहे बचत गटाचे, त्याचबरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि त्याच्याबरोबर खाद्य उत्पादनासाठी कुठली पण महिलाला काही लोन पाहिजे असेल त्यामुळे आम्ही जे आहे जास्तीत जास्त आढावा घेऊन आतापर्यंत अशा परिस्थितीवर आलोय की आम्ही 270 कोटी पर्यंतच्या लोन वितरण करून घेतलेलं आहे। त्यासोबतच आपण एक ब्रँड हिंगोली मधून निघावा यासाठी सुद्धा महिलांना बोलल्या, पण काय पुन्हा त्यांना प्रोत्साहित करणार, काय म्हणणार? माझं हेच म्हणणं राहतील की जसं आपण गुजरातमध्ये अमूल बघतोय जे लोकांच्या युनियन मधून निघालेले आहे, म्हणजे बरेच शेतकरी आणि बरेच जे महिला आहेत तो त्याच्यामध्ये ऍड होऊन निघालेले आहे। तशाप्रमाणेच इकडे पण हळद जे आहे आपला भारताची 15% 20% हळद जे आहे आपला हिंगोली जिल्ह्यामध्ये होऊ लागली आहे। त्यामुळे हळदच्या काहीतरी एक मोठा ब्रँड कमीत कमी आपल्यातर्फे जायला पाहिजे अशीच माझी एक अपेक्षा आहे। यासोबतच एक प्रश्न असा की आपल्या हिंगोलीमध्ये जिल्हा महाराष्ट्रामधून जिल्हा परिषदला सर्वोच्च सेवा असा पुरस्कार आपल्या माध्यमातून मिळालेला आहे। काय सांगाल याबद्दल? जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे आता सेवाकर्मी पुरस्कार ज्याच्यामध्ये जे आहे पूर्ण आस्थापनाचे जितके विषय होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रमाणे जे आहे तो पार पाडलेले आहे। आणि त्यामुळे जे आहे त्यांना आता 6वा क्रमांक जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पटकलेला आहे। त्याच्याबद्दल त्यांच्या हार्दिक हार्दिक आम्ही अभिनंदन करतो। यासोबतच आपल्या बरोबर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुद्धा इथे उपस्थित आहे। त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया। सर, फार अतिशय सुंदर बायकांचे इथे उपक्रम राबवले चालले आहेत आणि यांना प्रोत्साहनपर आपण काय आपलं जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 100 महिलांचे प्रदर्शन भरवलेलं आहे। त्या प्रदर्शनाला आपण कयादू महोत्सव म्हणून नाव दिलेलं आहे। आणि हा कयादू पॅटर्न आपण संपूर्ण भारतामध्ये त्याचप्रमाणे जागतिक नकाशावर कसा येईल असे प्रयत्न आपले जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून आपण करत आहोत। आपल्याकडे जवळजवळ 10,000 बचत गट आहे आणि त्या 10,000 बचत गटांचे वेगवेगळे उत्पादनं जी आहेत त्या उत्पादनं ही जास्तीत जास्त कशी विकली जाईल आणि त्या बचत गटांची कशी आर्थिक उन्नती होईल हे आपण बघतोय। माझी सर्व हिंगोलीकरांना विनंती आहे की ज्यांनी जास्तीत जास्त या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि या महिलांकडून किंवा या बचत गटांचे जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची खरेदी करावी आणि या महिला बचत गटांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावावा असं मी पुन्हा आवाहन करत आहे। यासोबतच साहेब, सर, आपल्याला सर्वोच्च सेवा म्हणून आपल्याला पुरस्कार जाहीर झालेला जो महाराष्ट्र राज्यातून केवळ मोजक्याच काही जिल्ह्यांना झालेला आहे, त्याबद्दल आपलं प्रथम अभिनंदन। आणि काय म्हणाले? महाराष्ट्र शासनाने कालच महाराष्ट्रामधल्या 8 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर केलेला आहे। त्यामध्ये आपल्या जिल्ह्याला हिंगोली जिल्ह्याला सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे। मी मगाशीच सांगितलं, आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सहकार्याने जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपण या जिल्ह्यामध्ये करत आहोत। जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहे आणि या सुधारणांची शासनाने दखल घेऊन हा सेवाकर्मी पुरस्कार आपल्या जिल्ह्याला जाहीर केलेला आहे। हा पुरस्कार एकटा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा नसून त्यांची सर्व टीम, ॲडिशनल CO, डेप्युटी CO, PD आणि सर्व डेप्युटी CO या सर्वांचाच हा पुरस्कार आहे असं मी नम्रपणे नमूद करू इच्छितो। जसं की सरांनी सांगितलेलं आहे की या बचत गटाअंतर्गत 10,000 महिलांचे जे आहे बचत गट आहेत आणि त्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त हिंगोलीकरांनी इथे येऊन